मराठा समाजाच्या महिलांबाबत कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून 40 गावातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। पदाधिकाऱ्यांनी 40गाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देत नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। वाघमारे यांनी एका मुलाखतीत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। संबंधित व्हिडिओ पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आला असून कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक स्वयंघोषित ओबीसी नेता याने एका YouTube चॅनलवर अत्यंत संतापजनक म्हणजे मलाच नाही तुम्हाला देखील संताप होईल असं गंभीर वक्तव्य केलं। याने YouTube चॅनलला सांगताना सांगितलं की मराठा समाजाच्या मुलींबाबत अक्षरशः घाणेरडं वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या बाबतीत गुन्हे दाखल होत आहे। याच माध्यमातून आम्ही आज 40गाव शहर पोलीस स्टेशनला या नालायक नीच प्रवृत्तीच्या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून 40गाव शहर पोलीस स्टेशनला निवेदनाचं पत्र दिलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही SP साहेबांशी चर्चा करून तुमचा गुन्हा दाखल केला जाईल अशी आम्हाला समज दिली आणि ही जर मागणी आमची गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही लवकरात लवकर आंदोलनाची दिशा ठरवू आणि आंदोलन झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहील याची त्यांनी नोंद घ्यावी। एवढे चांगले संस्कार घडवले तेव्हा शिवाजी महाराज तयार झाले। शिवाजी महाराज आले म्हणून सनी आपण आपला महाराष्ट्र आज एवढा मुघलांच्या हातातून सुटून त्याला स्वराज्य मिळालं, तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे विकृत लोक तयार होत आहेत आणि आपल्या समाजाला प्रत्येक समाजाची स्त्री एक स्त्रीच आहे, पण तरी पण त्यांना समजत नाही। मराठा स्त्रियांबद्दल ते असे बोलतात, मराठा जर शिवाजी महाराज नसते तर आज तुम्ही इथे राहिलेले नसते, पण तरी पण ह्या विकृत लोकांना आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे। आणि त्यांनी जर एक जिजाऊच्या तो वाघ मारेन आम्ही जिजाऊच्या की जर आम्ही त्यांच्यावर तुटून पडलो तर त्या वाघ मारेला तेव्हा चक्काचूर करून टाकू 2 मिनिटात, पण काही कायदा आपल्याला आडवा येतो, त्याला काही कायद्याची भीती वाटली नाही म्हणून त्यांनी मुलींवर स्त्रियांवर असे घाणेरडे शब्दात त्यांनी वक्तव्य केलेले आहे। हे आम्हाला पटलेलं नाही आणि कायद्याने आपल्या साहेबांनी लवकरच त्यांना दंडात्मक कारवाई करायची त्याच्यावर असं आम्ही 2 शब्द